गतहरी भाग दुसरा। तर पहिला भाग तुम्ही बघितलात। तर आता इथे वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता मी जेवणाला फायनली चालू करते। बाकीची सगळी पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे। तर इकडे सगळं आता चिकन फोडणीला देणार आहे। वाटण पण थंड झालेलं आहे। चिकन फोडणी देण्यासाठी कांदा पण कापलेला आहे। हे चिकन दुपारी मी मीठ मसाला सगळं लावून ठेवलं होतं। तर ते मी आता हे करते, आता फोडणी देऊन घेते। तर एका साईडला ना मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग एका साईडला आता मी चिकन फोडणीला देते। तर चिकनची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि जी चिकनची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती ना, तर त्याला 18K व्ह्यू पण गेले होते। तर त्यामुळे म्हणजे खूप असं व्हायरल झाला होता तो व्हिडिओ। चिकनचा रस्सा मालवणी पद्धतीमध्ये चिकनचा रस्सा कसा बनवतात, तर हे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तेव्हा। जर कोणी बघितलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलवरती बघा। तर इकडे मी ना आता सुकं चिकन पण बनवणार आहे आणि रस्सा पण बनवणार आहे। तर गरम पाणी ह्याच्यासाठी टाकते की चिकन म्हणजे पटकन असं शिजलं जातं। त्याच्यामुळे गरम पाणी पण एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि जास्त काय असं म्हणजे आले लसूण पेस्ट वगैरे हे नाही वापरलंय। जे काही आपले घरगुती मसाले असतील ना, मालवणी मसाला, हळद, मीठ, हे सगळे। तर गरम मसाला पण मी आपलं वाटणामध्ये घातलेलंच आहे, कोथिंबीर घातलेली। त्यानंतर वाटण तुम्ही बघितलं की मी कशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे। तर ते वाटण पण घातलं। त्यानंतर मग हे सगळे मसाले घातले आणि फोडणीला देते। आणि संध्याकाळी कसं म्हणजे सगळे एकत्र येणार आहेत ना, म्हणजे जेवायला सगळ्यांना एकत्रच आहे बोलवलं। तर त्याच्यामुळे संध्याकाळी गडबड नकोस, म्हणजे सगळ्यांबरोबर टाइम स्पेंड करता यावं, त्याच्यासाठी मग पटपट आधी तयारी करून घेते। तर वहिनी थोड्या वेळात येतील, तर मी म्हटलं त्यांना आरामात या म्हटलं, मी तोपर्यंत जेवढं बनतं आहे तेवढं बनवून घेते। म्हणून मी 6:30 वाजताच तयारी केली। आणि इथे मंगेश पण आलेले आहेत, खाली जात आहेत। मी म्हटलं काहीतरी दूध वगैरे घेऊन ये, तर तेच विचारत होते की काय आणायचं आहे। तर मग आता इकडे फोडणीला देऊन झालेलं आहे। तर त्यानंतर मी याच्यामध्ये ना म्हणजे थोडंसं वाफेवरती ठेवून देणार, एक 5-7 मिनिटासाठी झाकण ठेवून। आणि त्यानंतर मग जे बाकीचं सगळं आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि वड्याची खास तुमच्यासोबत मी वड्याची रेसिपी पण शेअर करते। मंथनचं मध्ये मध्ये इथे काय काय कॉमेडी चालू आहे। तर हा बघा, असं येऊन काय काय कॉमेडी करतो। तर इथे ना वाफेवरतीच 5 ते 7 मिनिटासाठी पहिल्यांदा चिकन म्हणजे ज्यावेळेला आपण फोडणीला देतो तर त्याच्यानंतर विदाऊट पाणी न घालता आधी वाफेवर शिजवून घेतलं आणि मग नंतर मग पाणी टाकायचं। पाणी थोडंसं टाकायचं, आधी थोड्या पाण्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे पटकन चिकन शिजलं जातं। तर त्याच्यामुळे झाकण ठेवून देते आणि त्यानंतर मग परत एकदा असं उकळवून घ्यायचं। गट्टाहारी ह्याच्यासाठी साजरी करतात की आपण श्रावण महिन्यामध्ये गणपती म्हणजे काय काय लोक गणपती येतात, त्यामुळे श्रावण महिना पहिल्यांदा चालू होतो आणि मग ते म्हणजे चिकन नॉनव्हेज वगैरे असं काही खात नाहीत। तर म्हणूनच असे गटारी साजरी करतात। ज्याला काय नॉनव्हेज पाहिजे असेल तर नॉनव्हेज खातात, व्हेज खाणारे व्हेज खातात। तर म्हणजे काय काय लोक गणपती गेले की त्यानंतर मग आपला म्हाळवस चालू होतं। तर म्हाळवस झाल्यानंतर पण काय काय लोकच खात नाही, मग त्याच्यानंतर मग आपली नवरात्री येते, घट बसतात, मग त्याच्यातून पण खात नाही। म्हणून मग हा श्रावण चालू व्हायच्या आधी म्हणजे अमावास्या लागण्याच्या आधी आपण गटारीला असं चिकन बनवतो किंवा असं म्हणजे खाणारे जे नॉनव्हेज खाणार आहेत ते खातात, त्यामुळे मग गटारी साजरी करतात। तर सगळ्या गोष्टी काही पहिल्यांदाच कोणाला अशा येत नाही, तिथे बघून शिकल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला येतात। तर तसंच माझं पण झालेलं आहे। आणि पहिलं तर म्हणजे जेवण बनवताना ना कधी माझ्याकडून मीठ तरी जास्त व्हायचं किंवा म्हणजे असं वाटण तरी कमी व्हायचं, नाही तर मग म्हणजे चपाती ज्या वेळेला बनवायची ना मी पहिलं ज्या वेळेला नवीन लग्न झालं होतं, तर त्यावेळेला चपाती तर अक्षरशः कडक व्हायच्या। मग नंतर ती सवय होते ना गोष्टीची, मग त्यावेळेला आपल्याला ते सगळ्या गोष्टी जमत जातात। तसंच मग आता म्हणजे कसं की बाबा, आणि अंदाज पण पाहिजे की आपल्याला एवढी माणसं आहेत तर किती काय बनवावे लागेल, तर तसा अंदाज आपल्याला येत जातो। तर त्याच्यामुळे जसं आपल्या पद्धतीने आपल्याला करता येईल, जेवढं आपल्याला सोपं होईल त्याच पद्धतीने मग मी बनवण्याचा असा प्रयत्न करत असते की हां बाबा आपल्याला हे जमेल, हां मग ठीक आहे, आता जमत असेल तर मग आपल्याला सगळ्या गोष्टी करूया। रश्श्याचा थोडासा टोप मी चेंज केला, कारण की तो पहिलावाला होता ना तो छोटा होता, तर त्याच्यानंतर हा मोठा टोप ठेवला। म्हणजे थोडंसं रस्साची म्हणजे क्वांटिटी थोडीशी मी वाढवली, त्याच्यामुळे ते त्याच्यात पुरत नव्हतं।
तर हे वाटण आहे तर ते थोडंसं म्हणजे जेवढं लागेल तेवढं मी त्याच्यात घातलेलं आहे आणि थोडंसं बाकीचं जे उरलेलं आहे ना तर ते डब्यामध्ये काढून ठेवते, जेणेकरून जर पाहिजे असेल तर नंतर घालता येईल, नाही तर मग काय आपण वापरू शकतो. म्हणजे असं इझिली ते स्टोअर करून ठेवू शकतो आपण फ्रीजमध्ये. तर तसंच मी स्टोअर करून पण ठेवेन, जर पाहिजे असे. हे असं थोडंसं आहे ते स्टोअर करून ठेवते, म्हणजे लागलंच तर घालेन, नाही तर मग ते बाकीचं ठेवून टाकेन. ज्या भाजी बनवेल त्याला त्याच्यात टाकते. तर हे असं इकडे उकळी आली की नंतर मग म्हणजे थोडंसं गावठी चिकन आहे त्याच्यामुळे वेळ लागेल शिजायला, आणि जे बॉयलरचं चिकन असतं तर त्याला थोडा वेळ नाही लागत, तर त्याच्यामुळे कसं थोडासा वेळ लागेल, म्हणून मग पटपट आधी पटकन बनवायला घेतलं. आणि थोडंसं वड्यांबरोबर खाण्यासाठी, म्हणजे थोडंसं असं जास्त पण पातळ नाही, तर हे जरा सुकणार नंतर, म्हणून मग हे असं वड्यांसोबत खाण्यासाठी म्हणून मग अशा पद्धतीने बनवलं. हा इकडे चिकनचा रस्सा. नंतर मग वरतून ह्याच्यानंतर मग कोथिंबीर टाकते. कोथिंबीर आधीच वाटणामध्ये पण टाकलेली आहे मी कोथिंबीर, आणि वरून कलर जरी असा दिसत असेल तरी ते म्हणजे वास तर छान येतोय. तर इकडे 2 डबे कुकर लावून घेते आणि त्यानंतर मग हे तर हे इकडे मी आता बंद करते आणि त्याच्यानंतर मग आता इथे एका साईडला कुकर ठेवलेला आहे. तर इथे ना आता म्हणजे इकडे एका साईडला उतरवून ठेवलेला आहे ना रस्सा, तर त्याच्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकते आणि खाताना पण थोडासा अजून एकदा परत गरम करून मग नंतर खाता येईल. तर इकडे चिकनचा रस्सा झाला. आता इथे मी ना तुम्हाला मागाशी दाखवलं की मी इथे भाजणी कशी केली, तर आता कंटिन्यू रेसिपी करण्यासाठी मी पहिल्यांदा काय केलं होतं की ते उडदाची डाळ घेतली होती, 1 वाटी घेतली होती, म्हणजे छोटी 1 वाटी, म्हणजे जी छोटी एकदम छोटी वाटी असते ना तर ती 1 वाटी उडदाची डाळ. त्यानंतर अर्धा वाटी इथे हे अख्खी मेथी आहे, तर मेथी कसं थोडंसं पचायला पण चांगलं जातं म्हणून मग मेथी टाकायची. आणि मग त्यानंतर मग हे सगळं थोडंसं रोस्ट करून घ्यायचं. आता ही वड्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करते ती. तर त्यानंतर धने 1 वाटी आणि मग नंतर मग बडीशेप 1 वाटी टाकायची आणि हे चांगलं मस्त असं भाजून घ्यायचं. आणि बडीशेप टाकल्यानंतर परत असं चांगल्या पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्यायचं. जेवढं चांगलं भाजेल ना तर तेवढी पटकन अशी याची पावडर होते. आणि थोडंसं म्हणजे जास्त पण गरम नाही, थोडंसं कोमट झाल्यानंतरच हे मिक्सरला लावून घ्यायचं. गॅस बंद केला. हे थोडं थंड झालं की मग ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. तर ही ते आता तांदळाचं पीठ घ्यायचं. तर इकडे ना वहिनी आता वहिनी आल्यात आता, तर वहिनी बोलल्या मी पीठ मळते. म्हटलं ठीक आहे तुम्ही मळा. इथे ना थोडंसं म्हणजे 1.5-2 किलो घेतलेलं आहे, म्हणजे पीठ घेतलेलं आहे दळलेलं, जे आपण भाकरीला वापरतो तर ते साधं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, म्हणजे 1 वाटी पकडायची आणि थोडंसं अर्धी वाटी बेसन टाकायचं, म्हणजे बेसन पीठ टाकायचं. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची. तर ही हळद गावची हळद आहे, तर त्याच्यामुळे ह्याचा कसा होतो, म्हणजे गावची हळद आहे ना त्याच्यामुळे कसं एकदम जराशी जरी टाकली ना तर त्याला कलर असा चांगला येतो, म्हणजे कलर एकदम पिवळा एकदम येतो. आणि त्यानंतर जे सगळे आपण मसाले म्हणजे धना, त्यानंतर जे मेथी वगैरे हे सगळं बारीक पावडर करून घेतलेली आहे तर ती सगळी घालायची. तर मेथीचे दाणे तुम्ही जरी नसले तरी तुम्ही मार्केटमधून विकत आणून तर ते पण तुम्ही घाला, म्हणजे ते जरूर घाला. तर ह्याच्यामध्ये थोडंसं आणि त्यानंतर मग मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. हे सगळं एकत्र करायचं आणि मग हे गव्हाचं पीठ आपण हे जे वड्याचं जे पीठ आहे ना तर इथे रेडी झालेलं आहे. एका साईडला गॅसवरती मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे आणि आता थोडं असं पाणी टाकून मग मळून घ्यायचं पीठ. जेवढं पाणी गरम असेल ना, म्हणजे उकळतं पाणी असेल तर ते टाकून थोडं मळून घ्यायचं, म्हणजे चांगलं पीठ. म्हणजे जेव्हा वड्याचं पीठ येतं ना, म्हणजे पहिले गावाला काय करायचे, वड्याचं पीठ येणं म्हणजे काय, वड्याचं पीठ जरासं असं घट्ट मळून ठेवायचं, त्याच्यामध्ये ना थोडंसं म्हणजे निखारा ठेवायचा मध्ये आणि वरतून तेल थोडंसं टाकायचं, म्हणजे ते थोडं अर्ध्या तासानंतर पीठ असं चांगलं येतं, म्हणजे फुलल्यासारखं होतं. त्याच्यामुळे पहिले गावाला तसं करायचे. तर ते तसं न करता आम्ही इथे आता थंड पाणी देऊ. वास येता ना.
तर हे इकडे आता सुक्कं पण झालेलं आहे. थोडंसं असं पातळ ठेवलं कारण की थोडंसं वड्याबरोबर हे असंच ह्या पद्धतीनेच पाहिजे, म्हणजे अशीच पाहिजे थोडंसं, म्हणून असं ठेवलं. आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेते. तर एका साईडला इकडे अंडी पण उकडवायला ठेवलेली आहेत. तर ती 10 अंडी आहेत तर उकडवायला ठेवली. कोणाला पाहिजे असतील तर नंतर मीठ मसाला टाकून देता येतील. मळून झाल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर किंवा 15-20 मिनिटानंतर लगेच आपण आता वडे करायला घेणार आहे. असा छोटा गोळा घ्यायचा. तर वहिनी इकडे मला ना खाली बसून वडे करून देते, तर मी वरती तळून घेते. आणि म्हणजे थोडंसं मी प्लास्टिकची ना तेलाची पिशवी असते ना, तर त्याच्यामध्ये चांगले वडे असे थापतात, म्हणजे चांगले थापले जातात. तर त्याच्यामुळे तर केळीच्या पानामध्ये, केळीचं पान काय नाही आहे आपल्याकडे, म्हणून मग मी जी तेलाची पिशवी होती ना, तर त्याच्यामध्येच आता थोडंसं म्हणजे ते कट करून मग हे वडे आता ह्याच्यावरती आपण थापून घेणार आहे. कसं खाल्लं ते शिंपल्या नंतर ते खाला ते शिंपल्या सगळंच लावलं तुम्ही ह्याला कुकरला शिजवलं नाही, ते उकडवायचे असतात. त्याच्यात मास्ता काढायचा, ते मास्ता काढून टाकायचा. यांचे अख्खी शिंपले दाखवलेले ते अगं त्या काढेपर्यंत थांबायचं. मी पण बाबा आणलेली आज, म्हटलं खाऊया. दोन टाका. आणि एवढे सगळे वडे बनवले तर मस्त असे चांगले फुगले, पण एक पण असा फुटला नाही. आणि वडे म्हणजे ज्यावेळेला तळत होतं ना, तर वास एवढा भारी येत होता ना, म्हणजे सगळं आपण जे घातलं होतं ना आतमध्ये, तर त्याच्यामुळे वास भारी येत होता, म्हणजे छान वास येत होता. आणि फायनली असे आपले कोंबडी वडे रेडी झालेले आहेत. आपण चिकनचा रस्सा पण बनवलेला आहे, सुकं चिकन पण बनवलेलं आहे. एवढे सगळे असे वडे बनवलेले आहेत. आता तुम्हाला दाखवते ते काय काय बनवलेलं आहे ते. आता रिव्ह्यू पण द्या, नुसते खाली मन घालून खातोय. रुचीनुसार खाऊ नको सांग. मस्त आम्ही अशी गटारी सेलिब्रेशन केलं. सगळी मंथनची आत्या आलेली, तुम्ही बघितलं. आत्ता दीदी आली होती, हो परी दीदी होती, दादा, मोठे पप्पा लेट आले आणि मामा पण लेट आला. आणि आम्ही मस्त असं जेवण केलं. सगळे फक्त आई बाबा नव्हते आणि आत्ते नव्हती. तर आत्तेला मिस केलंय ना. हो, आत्तेला मिस केलं. आणि आई बाबांना फोन करून सांगितलं ना आपण गटारी केली म्हणून. गटारी केली. तर असा व्हिडिओ होता, सकाळपासूनचा छोटा असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही सुद्धा गटारी साजरा करतात की नाही. ठीक आहे, चला बाय बाय. बाय.